हे माझं दुसरं ओपन माईक आहे. पहिलं मी 2 वर्षांपूर्वी केलं होतं. ते गंधर्व कला मंचातर्फे बोल बिंदासमध्ये. आणि हां, तर तेव्हा माझा तेव्हाचा बॉयफ्रेंड जो आता एक्स आहे ॲक्च्युली, हां, तर त्याला मी घेऊन आले होते त्या ओपन माईकला. त्याला इंट्रोड्यूस वगैरे केलं होतं. त्याचं शर्ट मी घालून आले होते आणि त्याच्या काही महिन्यानंतर आमचा ब्रेकअप झाला. त्याने केला होता, ठीक आहे. म्हणून यावेळी मी ठरवलं की स्वतःचे कपडे घालून यायचे, रिस्की नाही लेना है. सो आत्ता जो आहे त्याच्यासाठी मी ही एक कविता लिहिली होती 1 महिन्यापूर्वी वगैरे. आणि मला असं वाटतं की इथे बरेच जण कवी बसले, तर त्यांना हे फार रिलेट होईल की माझा जो सुरुवातीचा काळ होता 11वी-12वीचा, तेव्हा मी लिखाण सुरू केलं. आणि तेव्हा मला, आपण जेव्हा टॉयलेटमध्ये असतो तेव्हा प्रचंड सुचायचं. हां, एकांत असतो ना, तिथे कोणी डिस्टर्ब करायला नसतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग रात्रीची वेळ की रात्री शांतता असते, मग तेव्हा सुचू लागलं. तर ही कविता पण मी अशी रात्रभर जागून लिहिली होती आणि मग ती पटकन रेकॉर्ड करून मी त्याला पाठवली होती. तो झोपला होता अर्थात, त्याने सकाळी उठून ऐकली वगैरे आणि त्याला आवडली. म्हटलं ही पहिली आता सादर करूया, कारण ही रिसेंट आहे. तुम्हें पाकर फिर से पाने का एक बहाना करूं, तुम्हें पाकर फिर से पाने का एक बहाना करूं, ऐसा इश्क करूं तुमसे कि इश्क नहीं शायराना करूं. मला उर्दू वगैरे फार येत नाही, मी शिकते आहे ऐकून असं. तर प्लीज मला मी आधीच माफी मागते की उर्दू शब्द वगैरे काही चुकले तर. तुम्हारे साथ चलते चलते कई दफ़ा अपना रास्ता ढूंढा है मैंने, तुम्हारे साथ चलते चलते कई दफ़ा अपना रास्ता ढूंढा है मैंने, तुम्हारे कदमों पर कदम रख कर कई दफ़ा अपनी मंजिल पाई है मैंने. आज फिर से उन कदमों निशान पर चलने का एक बहाना करूं, ऐसा इश्क करूं तुमसे कि इश्क नहीं शायराना करूं. तुम्हारे साथ भीग कर कई दफ़ा चाय पी है मैंने, तुम्हारे साथ भीग कर कई दफ़ा चाय पी है मैंने, खुद होठों को जलाकर कई दफ़ा तुम्हें चाय पिलाई है मैंने. आज फिर से तुमने चूमे प्याले को चूमने का एक बहाना करूं, ऐसा इश्क करूं तुमसे कि इश्क नहीं शायराना करूं. तुम पढ़ रही किताब कई दफ़ा पढ़ी है मैंने, तुम पढ़ रहे किताब कई दफ़ा पढ़ी है मैंने, तुम्हारी उंगलियों में उलझे पन्नों को कई दफ़ा उलझाया है मैंने. आज फिर से तुमने छुए हुए अल्फाजों को छूने का एक बहाना करूं, ऐसा इश्क करूं तुमसे कि इश्क नहीं शायराना करूं. आता जरा मराठीकडे वळूया. ही एक मी माझ्या सुरुवातीच्या काळात लिहिलेली कविता आहे. निसर्गावरती आहे. आमच्या कॉलेज मॅगझिनसाठी वगैरे दिली होती मी. फारच सोपी अशी आहे. कधीतरी असाच एक फेरफटका मारू, कधीतरी असाच एक फेरफटका मारू, नदीकाठी स्तब्ध उभे राहू, निथळ पाण्याला डोळे भरून पाहू, काळ्या ढगांशी शर्यत लावू, पावसाच्या सरीत मनसोक्त नाहू, धुक्यांमध्ये हरवून जाऊ, डोंगरांवरून जग पाहू, पारंब्याच्या झोक्याने आकाशावर झेप घेऊ, मग हळूच पानांच्या कुशीत शिरू, फुलांशी मनमुराद गप्पा मारू, फुलपाखरात नवे रंग भरू, नाजूक दवांना ओंजळीत घेऊ, ओल्या गवतावर अलगद निजू, दुःखाची वाटच विसरू, फक्त आनंदाचे गीत गाऊ, कधीतरी असाच एक फेरफटका मारू. संपली एक कविता. पुढची जी कविता आहे ती खरं तर माझ्या अनुभवातून आलेली आहे की जातीयतेची जी भिंत आहे आपल्या समाजात अजूनही आहे, तर त्याबद्दल मी थोडंफार लिहिलं. एक भिंत होती दोघांमध्ये चिरेबंदी, चिऱ्यांनी बंद असूनही तिला होतं एक छिद्र. दोघे बोलायचे एकमेकांशी त्या छिद्रातून, कान गोष्टी खेळताना बोलतात ना, अगदी तसंच. डोकावू पाहायचे एकमेकांच्या जगात त्या छिद्रातून, इवलूसं दिसायचं जग दोघांचंही, जसे ते दिसायचे एकमेकांना त्या छिद्रातून अगदी इवलूसे.
एक दिवस कोणीतरी येऊन घाव घातला त्या भिंतीवर. दुसऱ्या दिवशी तिघे आले, तोडू लागले ती भिंत. एक एक करत माणसं वाढत गेली. मग माणसांचा समूहच आला आणि जमीनदोस्त केली ती भिंत. आता भेटू लागले दोघेही तुटलेल्या भिंतीजवळ एकमेकांना प्रत्यक्ष. रोज गप्पा व्हायच्या त्या चिऱ्यांवर बसून एकमेकांच्या जगाबद्दल. मग ठरवलं दोघांनी, उद्या पाहायचं जग एकमेकांचं. चिऱ्यांजवळ आल्यावर दिसली एक भिंत भली मोठी. विटांनी बांधून लिंपलं होतं सिमेंटने भिंतीला. विजेच्या तारा गच्च बांधल्या होत्या दोन्ही बाजूंना भिंतीच्या. छिद्र तर नव्हतंच भिंतीला. आता नव्हता प्रश्न स्पर्शाचा आहे. अच्छा, असं मी असं ॲब्रप्टली हे करते आहे का? मला असं जाणवतं आहे काय? अच्छा, ही एक ओवी आहे, मी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिली होती, जी मी बोलबिंदासला पण सादर केली होती, पण तेव्हा फक्त म्हणून दाखवली होती. तर माझी फार इच्छा होती की याला गावं, पण मी कधी गायले नाही आहे. लास्ट मी गायले होते 2 वर्षांपूर्वी कॉलेजला असताना यूथ फेस्टिवलसाठी मोनॉर्क केला तेव्हा. तर आत्ता मी फक्त ट्राय करते. आवडलं तर ठीक आहे आणि नाही आवडलं तर प्लीज मला सांगा. आणि मला गाणं शिकायला फार आवडतं, आवडेल म्हणजे गाणं शिकायला. मी कधी शिकले नाही आहे असं, तर प्लीज मला काही असेल तर मला नंतर करेक्ट करा. मोगऱ्याच्या ग फुलाचा गंध माळला केसात, माळे केसात गजरा माझा साजना ग. वेल जाई आभाळाला असे वृक्ष हा सोबत, जणू वृक्षाचा आधार माझा साजना ग. उत्तरेचा ध्रुव तारा बने सर्वांचा सारथी, असे माझा ध्रुव तारा माझा साजना ग. सूर्य लपे होता रात, आलं चांदण भरुनी, माझ्या मुखाचं चांदण माझा साजना ग. सर येता श्रावणात चिंब होई लाल माती, मन माझं चिंब करी माझा साजना ग. वाजे पैंजण चालता नाद घुमेच हुकडे, घुंगरा समजाचे बोल माझा साजना ग. येता ऋतू हेमंताचा मिळे उब गोधडीची, मिठीत ज्याच्या उब माझा साजना ग. बाई माझ्या हातावर काढली मेहंदी आयुष्याची, मेहंदीत रंग भरी माझा साजना ग. माझा साजना ग, माझा साजना ग. थँक्यू.